शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6व्या व 7व्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यांची माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश. नांदेड जिल्ह्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिकी व आदिवासी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6व्या व 7व्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक नांदेड यांनी 12 मे 2026 रोजी एक परिपत्रक काढून सर्व शाळांना संबंधित माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मे 15 रोजी पुण्यात महत्त्वाची बैठक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार दिनांक 15 मे 2026 रोजी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांबाबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्त्यांबाबत चर्चा होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील अद्ययावत माहितीची आवश्यकता आहे. 2 दिवसांची मुदत अधीक्षक व्ही.जी. सोनवणे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की शाळांनी आपल्या स्तरावरील माहितीसोबत दिलेल्या प्रपत्रानुसार भरून 2 दिवसांच्या आत सादर करावी. ही माहिती प्रत्यक्ष कार्यालयात देण्यासोबतच payunit.sec@gmail.com ची लिंक या ईमेल आयडीवर देखील पाठवणे अनिवार्य आहे. माहिती न दिल्यास सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची. मुदतीत माहिती सादर न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते मिळण्यास विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत थकीत रक्कम अदा न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेचे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांची राहील, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.